त्याचा तुम्हाला अनुभव पण येईल. शिंदे सर, आम्हाला म्हणजे आमचा हट्ट पण नाहीये, त्यांना कामावर करावं कमी करावं हा हट्ट पण नाहीये, आणि आम्हाला काय ते कडून कुठं काय बाजी मारायची नाहीये. परंतु जर ते जातीवादच करत असले तर कसं मिळणार? आता तुम्हाला परळीचं जर सांगायचं ठरलं तर 105 गावापैकी 0. हे बघा, शिरूर कोणी अधिकारी हे आपल्याकडे पुरावे असताना आपल्या त्याच पुरावे शोधले जात नाहीत, त्यांची चौकशी केली जात नाही, ते तपासले जात नाही, असे अधिकारी तुम्ही तर ठीक आहे, तुम्हाला तर माहित असतील. परंतु आमच्या पद्धतीने आता मी मागाच्या बैठकीमध्ये सगळ्यांना एकदम स्ट्रिक्ट सूचना दिलेल्या आहेत की मराठवाड्यामध्ये ज्या पद्धतीने नोंदी सापडायला पाहिजे होत्या त्या सापडल्या नाहीत. याचा अर्थ व्यवस्थित तपासणी झाली नाही. म्हणजे शिंदे साहेबांची कमिटी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते, हे माझंही मत आहे, तुमचंही मत आहे. त्यांना खालच्या अधिकाऱ्याने पुरेपूर सहकार्य केलं पाहिजे, त्यांची ड्युटी आहे ती. आणि त्यामुळे आता तुम्ही जे निदर्शनास आणलेली बाब आहे याच्यावर एकदम गांभीर्याने नोंद घेतलेली आहे. शिंदे साहेब, परत शिरूर कासारमध्ये 94 पैकी 0 गावं तपासल्यात. आम्हाला काय अधिकारी कामावर कमी करावेत हा आमचा अजिबात हट्ट नाही, आमच्या नोंदी मिळाव्यात हा आमचा हट्ट आहे. ते आम्ही भावनेपोटी रागापोटी एखाद्या दिवस मत असतो की यांना कमी पण करा, कारण ते कामच करत नाहीयेत. असंच केजमध्ये सुद्धा झालेलं आहे. 121 पैकी 0. बीड तालुक्यात 226 पैकी फक्त 115 तपासलेत. गेवराई तालुक्यात 105, माझगावमध्ये हे 45 फक्त, आणि धारूरमध्ये तर फक्त 10 तपासलेत. म्हणजे आम्हाला न्याय मिळणार कसा जर काम सांगितलेलं असून सुद्धा हे करायला तयार नाहीत? आणि मग महाराष्ट्रात कसं असेल? मी फक्त एका जिल्ह्याचं एका बांधवाने मला आणून दिलं शिंदे साहेब म्हणून, हे तुम्हाला दाखवलं मी, फक्त आणून दिलंय म्हणून. मग महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातली कशी परिस्थिती असेल? इतका द्वेष मराठ्यांविषयी अधिकाऱ्यांचा असूनही एवढा मत आहे. पूर्ण मराठवाड्यामध्ये प्रत्येक गावाचं रेकॉर्ड 100% तपासलं जाईल. तिथे स्पेशल ड्राईव्ह घेऊ आपण आणि 100% तपासून घेऊ, आणि त्याच्यामध्ये कुठेही काही हायगाय होणार नाही. आणि म्हणून मी आपल्या बैठकीच्या अगोदर सर्व विभागीय आयुक्तांना आणि कलेक्टरना देखील सूचना दिल्या. पण आता जे तुम्ही निदर्शनास आणलंय त्याप्रमाणे मी सांगतो, प्रत्येक गाव जे आहे 100% त्याची तपासणी केली जाईल. हो, ते धन्यवाद त्याबद्दल. तुम्ही की प्रत्येक गाव तपासण्याचा त्यांना आदेश देणार आहे त्याबद्दल मनापासून खरंच धन्यवाद. 33-34 नंबर घ्यायला लावा, 14चा पण नंबर घ्यायला लावा, कारण 14 नुसार नमुना नंबर 14 नुसार सुद्धा काही मागं पडल्यात. आणि जे आतापर्यंत सांगितलेत आपण देवदेवतांकडं पुरातत्व विभागाकडं जे पुरावे ते पण आपण घ्यावेत ही विनंती. आता ते शासकीय ग्राह्य धरले जाणार नाहीत. ते जर तुम्ही मंदिरातल्या नोंदी पुरातत्व विभागाकडे देऊन महसूल अभिलेखाकडे जर ते दिल्या तर ते शासकीय नोंदी होत्यात, ह्या सुद्धा घ्यायला लावा. शाळेंच्या पण घ्यायला लावा. आणि मात्र 20 जानेवारीच्या आत हा डाटा पूर्ण तुम्ही तयार करायला लावा, आणि त्याच्या आत मात्र निर्णय काढा. त्याच्या बाहेर आम्ही ऐकणार नाही शिंदे साहेब, कारण तुमच्या शब्दाखातर आम्ही तुम्हाला 7 महिने दिलेले, 7 महिने. आणि मराठवाड्यातले तर मराठवाड्यावरती सांगायचं ठरलं तुम्हाला, हे तर महाराष्ट्राबद्दलचं सांगितलं मी. बीड जिल्ह्याची फक्त माहिती दिली तुम्हाला आतापर्यंतची, ते बी एका बांधवाने दिलं म्हणून. तर महाराष्ट्रातली कशी परिस्थिती असेल जिल्ह्यातली ही तुम्ही तपासा. याचबरोबर आता मराठवाड्याचं सांगायचं जर ठरलं तर मराठवाड्यातला प्रत्येक जिल्हा हा कुणबी आहे. हे गॅजेट सांगतंय, हैदराबादचं गॅजेट सांगतंय की प्रत्येक जिल्ह्यात मराठा 0 आहे, पूर्ण कुणबी आहेत. तर मग मराठवाड्यातल्या जिल्ह्यात तर आत पूर्णचे पूर्ण मराठी आहेत, इथं एकही कुणबी नाही. मग कुणबी गेले नेमके कुठं? जर गॅजेटनुसार मराठवाड्याला सुद्धा तुम्ही न्याय द्या. आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण देण्यासाठी तुमच्या सरकारच्या माहिती सूत्राच्या मिळालेल्या माहितीनुसार जर 54 लाख नोंदी सापडल्या तर गिरीश महाजन साहेबांनी मला असं सांगितलं होतं, आम्ही त्यांना सांगितलं होतं की 4 दिवसाचा आम्ही तुम्हाला वेळ देतोय, तुम्ही मराठा समाजाला मराठा आणि कुणबी एकच हे आरक्षण द्या. गिरीश महाजन साहेबांचं ते इथं आले होते, त्यांनी सांगितलं पाटील हे 4 दिवसात होणार नाही, ही लहान विषय नाहीये, तुम्ही 1 महिन्याचा वेळ द्या. त्यानंतर शिंदे साहेब तुमचा पण फोन आला, तुम्ही म्हणले आता